सरपंच मंगेश साबळे यांच्या प्रचारासाठी थेट त्यांच्या गावातून गेवराई पायगाव येथून प्रचाराच्या गाड्या आता गावोगावी मतदारसंघामध्ये रवाना होत आहेत, जे की हे दृश्य आपण पाहू शकता। निवडणुकीच्या रणधुमाळीचा नारळ आपण या ठिकाणी फोडलेला आहे। त्याच्या अगोदरच श्री क्षेत्र राजूर या ठिकाणी आपण दर्शन घेऊन या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। आमचा ग्रामदैवत या ठिकाणी श्री संत विश्राम बाबा यांच्या चरणी सुद्धा आपण या ठिकाणी नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली। प्रचार करायचा म्हणजे आपण नेमकं काय करायचं, प्रत्येकाला वेगवेगळे यंत्रणा योजना आहेत, मात्र आपल्याकडे तसलं काही नाही, बूथ नाही, कार्यकर्ते नाही, आपल्यासाठी फिरणारे या ठिकाणी माणसं नाही, कार्यकर्ते नाही। पण जनसामान्यानं गोरगरिबानं तरुण पोरांनी निवडणुकीसाठी घेतलेली आहे आणि विजय या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण जातोय त्या ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद मिळतो। हे माझं गाव आहे, गावात सुद्धा प्रतिसाद असणं गरजेचं आहे। गावाने एक जिम्मेदारी वर्षभरापूर्वी 1.5 वर्षापूर्वी दिली होती। आता कुठेतरी हे गाव हे गल्लीतलं राजकारण आपल्याला दिल्लीपर्यंत घेऊन जाण्याची वेळ आलेली आहे, तर गावाच्या आशीर्वादाची मला या ठिकाणी गरज पडणार आणि हात जोडून विनंती करतो की एवढ्या वेळी आपण सर्वांनी एकमुखानं एकजुटानं एकत्र येऊन हा इतिहास आपण घडवू। पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या जालना जिल्ह्याच्या निवडणुकीचं लागलेलं आहे आणि पूर्ण जालना जिल्ह्याचं लक्ष या गावाकडे लागलेलं आहे की श्री संत विश्राम बाबाच्या या गेवराई पायगावमध्ये इथून सुरू झालेला हा लढा कुठपर्यंत नेमका जातो, तर हे आपल्या हातात आहे। आपल्याला जास्त काही करायचं नाहीये। आपले पाहुणे रावळे असतील, सगळे सोयरे असतील, आपले मित्रमंडळी असतील, याला फोनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी संपर्क करायचा आहे आणि तो संपर्क करून त्यांना सांगायचं की आपले पाहुणे रावळे, आपले सगळे सोयरे, आपले मित्रमंडळी आपण याला फोन करा। मायबाप, सामान्य जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक कुठेतरी आता चुरशीची होणार आहे। स्पर्धेमध्ये प्रचंड या ठिकाणी आपण आहोत आणि त्याच्या पायाखालची वाळू देखील या ठिकाणी सरकली होते। मात्र एकीचं बळ आपल्याला या ठिकाणी दाखवावं लागणार आहे। मागच्या सगळ्या गोष्टी विसरून एकमुखानं ज्याप्रमाणे स्वामी फुले आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य फुलवलं, त्याचप्रमाणे आपल्याला आपलं गाव, आपला जिल्हा या ठिकाणी फुलवावा लागणार आहे। त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकमुखाने मला आशीर्वाद द्या एवढीच या ठिकाणी विनंती करतो। या गावात लहानाचा मोठा झालो, आज गावापासून तर दिल्लीपर्यंतचा हा प्रवास आहे। जर गावचा 100% आशीर्वाद माझ्या डोक्यावर असेल तर नक्कीच विश्वास देतो जिल्ह्याचा आशीर्वाद घ्यायला मी कुठेही मागे राहणार नाही। तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा, मी जिल्हा माझ्यासोबत घेतो आणि जिल्हा आपल्यासोबत आल्यानंतर अख्खा महाराष्ट्र आपल्यासोबत राहणार आहे। एवढाच आशीर्वाद या ठिकाणी या प्रसंगी तुम्हाला मागतो। धन्यवाद। आता आपल्याला गणेशगडावर नारळ फोडायसाठी जायचंय आणि तिथं नाश्त्याची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे। आपलं दैवत नारळ फोडून आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये भरावाने प्रचार सुरू करणार आहोत। मी सगळ्यांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येनं पायी आपल्याला चालत जायचं, तर आपण या ठिकाणाहून आता जाऊया।